बिल्डिंग माय ड्रीम होम सिरीजमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जसं आपलं ओपन टेरेस आहे, तर त्यासाठी जे वॉटरप्रूफिंगसाठी लागणारी जी सँड आहे किंवा क्रश, ती आज आपण वरती चढवत आहोत. त्यासाठी आज 3 मजूर टोटल काम करत आहेत. जर वॉटरप्रूफिंग रिगार्डिंग तुम्हाला काय पण प्रश्न असतील तर नक्कीच फॉलो करा. कोणतं केमिकल यूज करणार आहेत, काय करणार आहेत, कसं करणार आहेत, आपण पुढे दाखवणार आहोत. त्यासाठी तुम्हाला फॉलो करावं लागेल. तर जसं तुम्ही पाहू शकता, खूप अशी रेती ऑलरेडी चढवली गेलेली आहे. मग आपण खाली गेलो, कारण खाली इलेक्ट्रिशियनचं काम खूप जोराने चालू होतं. तुम्ही पाहू शकता. काही वेळानंतर 2 रूम ऑलमोस्ट डन झालेले. वायर फिरवून विरवून तुम्ही जसं बघू शकता, सर्व ठिकाणी पॉईंट्स काढून वायर रेडी आहे. तर आता आपण सिलिंग घेऊ शकतो. तर सिलिंगसाठी मोस्टली आपण टेरेस झाल्यावरच ट्राय करणार आहोत, कारण आम्हाला वॉटरमध्ये चेक करायचं आहे. मग आपण दुसऱ्या दिवशी आलो. दुसऱ्या दिवशी ओट्यावरती नॅचरल स्टोन लावायचं काम चालू होतं. हे नॅचरल स्टोन मोस्टली केमिकलने लावला जातो. तर कोणता केमिकल यूज केला, आम्ही AGLचं PG600 केमिकल यूज करतो, कारण तो खूप स्ट्रॉंग आहे. मार्केटमध्ये खूप असे केमिकल्स आहेत, तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही यूज करू शकता. तर तुम्ही पाहू शकता, प्रॉपर लाईन दोरीने आता एक नॅचरल स्टोन लावण्यात येणार आहे. मग आपण टेरेसवर गेलो. टेरेसवर ऑलमोस्ट घडाईचं काम चालू झालेलं. त्या घडाई करण्याचं मेन रिझन आहे की जे रफनेस आहे ती काढून एकदम स्मूथ करते सरफेसला, ताकी जेव्हा आपण केमिकल अप्लाय करणार तो प्रॉपर बसला पाहिजे आणि त्याच्यात क्रॅक्स आले पाहिजे नाहीत, कारण लिकेज नंतर होण्याचे चान्सेस मग तेवढे कमी होतात. तर फॉलो करा नेक्स्ट पार्टसाठी.